एक्सरसाइज 2.5 ही चालू होती. एक्सरसाइज 2.5 आणि त्याच्यामधला आपल्याला क्वेश्चन नंबर घ्यायचा आहे 5. पर्यंत आपण पाहिलं होतं. आता क्वेश्चन नंबर 5 घ्यायचा आहे. तर बघा आता क्वेश्चन नंबर 5 काय दिलाय. क्वेश्चन नंबर 5 मधला मी फर्स्ट घेतो. सिंपल आहे एकदम. फाइंड द इनवर्स ऑफ फॉलोइंग मॅट्रायसेस बाय ऍडजॉइंट मेथड. आणि 100% तुम्हाला प्रश्न ऍडजॉइंट मेथडनी इनवर्स फाइंड करायला पेपरला पडतो म्हणजे पडतोच. आणि मॅट्रिक्स 3x3 चा पडतो बरं का. 2x2 चा नाही पडत शक्यतो, पण 3x3 चा प्रश्न पेपरला येतो. नीट लक्ष द्या. आता बघा आता पहिला प्रॉब्लेम काय दिला त्याच्यामध्ये डायरेक्ट सोल्युशन देतो. दिलेल्या मॅट्रिक्सला मी नाव दिलं लेट ए इज इक्वल टू, मॅट्रिक्स कॅपिटल लेटरनी डिनोट केले जातात. ए इज इक्वल टू 3 -1 2 -1. तर बघा आणखी पण जर काय डाऊट असेल तर परत सांगतो मी. मायनर को फॅक्टर कसं फाइंड करायचं. आपल्याला प्रश्न काय विचारलाय, मॅट्रिक्सचा इनवर्स फाइंड करायचा. कोणत्या मेथडनी, ऍडजॉइंट मेथड. आता ऍडजॉइंट मेथडनी कसं फाइंड करायचं बघा. अगोदर फाइंड करायचा, लक्ष द्या परत, मॅट्रिक्सचा जर तुम्हाला इनवर्स फाइंड करायला विचारला तर अगोदर फाइंड करायचा डिटर्मिनंट. डिटर्मिनंट जर तुम्ही फाइंड केला नाही तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. डिटर्मिनंट अगोदर फाइंड करायचा म्हणजे करायचाच. जर समजा तुमचा डिटर्मिनंट 0 आला तर मॅट्रिक्सचा इनवर्स एक्झिस्ट होतो का, नाही. म्हणजे इनवर्स तुमचा नॉट इक्वल टू 0 यायला पाहिजे. बघा अगोदर फाइंड करूयात आपण डिटर्मिनंट ऑफ ए. देअरफॉर अगोदर बघा डिटर्मिनंट असं उभ्या रेषा लिहायच्या, त्याच्यामध्ये ए लिहायचा. डिटर्मिनंट ऑफ ए. बघा हा मॅट्रिक्स डिटर्मिनंट कसं लिहायचं, फक्त असं बॉक्स न करता सरळ त्या ठिकाणी स्ट्रेट लाईन द्यायच्या. बघा 3 1 2 -1. कसं फाइंड करा डिटर्मिनंट, आपण कसं करतो, क्रॉस मल्टिप्लाय. काय येणार 3 × -1 मध्ये असतं मायनस साइन आणि 2 × 1. आता किती झालं, 3 × -1 -3 आणि हा किती आला -2. म्हणजे किती आलं, मायनस सॉरी हा -3 होणार आणि या ठिकाणी पण -1 आहे ना. 2 × या ठिकाणी काय होणार, एक मिनिट, या ठिकाणी मधलं मायनस साइन आणि पुढे काय येणार 2 × -1. आता मायनस मायनस काय होणार बघा, हे मायनस काय होणार, काय होतं मायनस मायनस +2. म्हणजे किती आला आता हे -1. 0 आहे का, 0 आहे का, हे नॉट इक्वल टू 0. हे 0 नाहीये. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ 0 आला का, तर नाही. खाली काय डिटर्मिनंट 0 नाहीये. देअरफॉर हे कसं लिहिणार, ए इनवर्स. हे कसं वाचायचं, ए इनवर्स. ए ची -1 पॉवर नाही. हे कसं वाचायचं, ए इनवर्स. बरोबर, ए इनवर्स एक्झिस्ट होणार. कळली का पहिली स्टेप काय केली मी, इथपर्यंत कळलं का. प्रत्येक वेळेसला अगोदर काय फाइंड करायचा, डिटर्मिनंट. इथपर्यंत क्लिअर. इथपर्यंत क्लिअर का, येस सर. डिटर्मिनंट फाइंड केला. आता पुढे फाइंड करायचा काय, मायनर. बघा आता डिटर्मिनंट तर पुढे स्टेप नीट लक्ष द्या बरं का. मायनर फाइंड करायचा, मायनर ऑफ ए. आपण मायनर दाखवतो एम या लेटरनं. M11 सांगा बरं, M11 किती येणार, पटपट आता पटपट सांगा. M11 किती येणार, पहिला रो आणि पहिला कॉलम डिलीट करायचा. काय येणार सांगा, काय येणार, -1. बघा लक्ष द्या. पहिला रो आणि पहिला कॉलम काय शिल्लक राहिलं, -1. पुढे काय फाइंड करणार, M12. सांगा M12 काय येणार, बघा पहिला रो दुसरा कॉलम किती येणार, येणार 2. पुढे काय फाइंड करणार, M21. सांगा दुसरा रो पहिला कॉलम किती येणार, -1. पुढे काय फाइंड करणार आता, M22. काय सांगा काय येणार, हा
दुसरा रो दुसरा कॉलम किती येणार 3. इथपर्यंत क्लिअर का? Yes, sir. हा झाला आपला मायनर. पुढे काय फाइंड करायचा? कोफॅक्टर ऑफ ए. कसं फाइंड करायचं? कोफॅक्टरचा काय फॉर्म्युला आहे? कोफॅक्टर कोणत्या लेटर दाखवतात? ए या लेटरनं, बरोबर का? लेक्चर मध्ये पुरी नो बोलत चला. सांगा काय फॉर्म्युला होणार याचा? -1 raised to 1 प्लस 1 1 plus 1. इंटू काय करायचं? M11. आता हे किती आलं? -1. 1 प्लस 1 किती आलं? 2. आणि M11 किती आलाय? 2. -1. म्हणजे किती आला आता? -1 स्क्वेअर किती येणार? 1 इंटू -1 म्हणजे किती आलं? -1. क्लिअर का? Minus. पुढे A12 Yes, sir. -1 रेस टू काय येणार? 1 प्लस 2 इंटू M12. आता हे किती आलं? -1 रेस टू 1 प्लस 2 3 इंटू M12 किती आलंय? 2. म्हणजे किती आलं? -1 क्यूब किती आलं सांगा? -1 क्यूब किती येणार? -1. -1 इंटू 2 म्हणजे हे किती आला? -2. नेक्स्ट फाइंड करणार A21 किती येणार? हा -1 रेस टू 2 प्लस 1 इंटू काय येणार? M21. हा किती आला? -1 रेस टू 3 इंटू M21 किती आलाय? -1 म्हणजे हा किती आला? -1 क्यूब -1 इंटू -1 किती येणार आहे? 1. 1. पुढे काय फाइंड करणार? A22 काय येणार फॉर्म्युल्याचा? -1 रेस टू करस्पॉन्डिंग ह्या दोन एलिमेंटची ऍडिशन करायची. 2 प्लस 2 इंटू काय करणार? करस्पॉन्डिंग -1 परत मल्टिप्लाय करायचं. -1 रेस टू काय येणार? 4 इंटू M22 किती आलंय? 3 आलं. -1 4 पॉवर काय येणार सांगा? -1 ची 4 पॉवर काय येणार? 1. 1. किती आलं? 1 इंटू 4 1 इंटू 3 म्हणजे किती आलं? हे 3. इथपर्यंत कळलं का? Yes, sir. आता बघा पुढे लिहायचं कोफॅक्टर मॅट्रिक्स. देअरफॉर कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ ए इज तो काय येणार? A11 किती आलाय? -1. पुढे लिहायचा A12 किती आलाय? -2. नेक्स्ट 1 आणि 3. कळलं का इथपर्यंत? अगोदर A11 लिहायचा, नंतर A12, नंतर A21 आणि A22. इथपर्यंत कळलं? इथपर्यंत काय डाऊट आहे Yes, का? sir. हा कोफॅक्टर फाइंड केला आपण. आता पुढे फाइंड काय करायचा? ऍडजॉइंट. बघा आता ऍडजॉइंट ऑफ ए काय फॉर्म्युला याचा? कोफॅक्टर मॅट्रिक्स जो आहे कोफॅक्टर, आवाज येतोय ना? Yes, sir. Yes, sir. कोफॅक्टरचा ट्रान्सपोज घ्यायचा. आता कोफॅक्टर हे किती आले आपल्याकडे? -1 -2 1 आणि 3 याचा ट्रान्सपोज घ्यायचा. सांगा बरं काय येईल? सांगा पटकन चला. -1 -2 -1 -2 आणि 1 1 3. 3. क्लिअर इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर का Yes, मुलींनो? sir. आता फॉर्म्युला काय बघा? Yes, sir. तर फॉर्म्युला काय आहे? तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिलाय. A इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A इंटू काय असतं? अभ्यास करा. ऍडजॉइंट ऑफ ए. Adjoint हा of फॉर्म्युला A. तुम्हाला मी सांगितला होता. हा फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा. बॉक्स पण करून ठेवतो. हा मग याच्यामध्ये फक्त आता व्हॅल्यू पुट करा. देअरफॉर A इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट किती आलाय आपला? त्याला डिटर्मिनंट बघा की -1 आला, बरोबर? मग काय येणार? 1 अपॉन -1 इंटू ऍडजॉइंट ऑफ हे आलाय. किती आला ऍडजॉइंट? -1 1
-2 आणि 3 इथपर्यंत क्लिअर. Yes, sir. 1/-1 किती येणार -1. यात फक्त मल्टिप्लाय करा. हा मायनस मायनस काय होईल बघा, हा मायनस मायनस काय होईल प्लस, हा मायनस प्लस मायनस आणि हा मायनस मायनस काय होणार 2 आणि हा -3 येणार. कळलं का? हा आला इनवर्स. देअरफॉर इनवर्स इज इक्वल टू किती आलं 1 -1 2 -3. काय डाऊट त्याच्यामध्ये? मला काय डाऊट असेल तर विचारा. खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. परत सांगतो 100% इनवर्स वर प्रश्न पाडणार म्हणजे पाडणारच. आपल्यालाच नाही झाला पाडणार म्हणजे पाडणार. पण हा 2/2 चा 3/3 चा पडेल. मे बी 2/2 चा पडू शकतो, नाही असं नाही, पण शक्यतो 3/3 चा पडतो. 3/3 चा कारण का तुम्हाला पुढला क्वेश्चन 3/3 चा आहे. सेकंड तुम्ही सेकंड आणि थर्ड करता येईल का तुम्हाला? सेकंड क्वेश्चन थर्ड क्वेश्चन करता येईल का? Yes, sir. आता बघा थर्ड क्वेश्चन पाहिलं 3/3 चा. 3/3 चा को फॅक्टर मायनर कसं फाइंड करायचं आपल्याला माहिती आहे. डिटर्मिनंट 3/3 चा फाइंड करता येतो ना आता. 3/3 चा डिटर्मिनंट कसं फाइंड करायचं माहिती आहे ना? येस और नो? शिकवलंय का नाही? Yes. 3/3 डिटर्मिनंट कसं फाइंड करायचं तुम्हाला माहिती आहे. तर काय करा, क्वेश्चन नंबर 4, 5 मधलं सेकंड आणि थर्ड करता येईल तुम्हाला. प्रॅक्टिस करा बरं का. नाही समज मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो तर ते 2 क्वेश्चन करा. हा करता येईल का मुलींनो? Yes, sir. हा आता काय करा, एका मिनिटामध्ये लेक्चर ऑफ होईल. सेकंड लेक्चर जॉईन करा. ही झाली पहिली मेथड. कोणती मेथड झाली ही? फर्स्ट मेथड. नाव काय होतं हिचं? Adjoint method. ऍडजॉइंट. आता आपल्याला पुढली मेथड शिकायची कोणती? Transformation method. आता ट्रान्सफॉर्मेशन मध्ये पण 2 असतात. कोणत्या कोणत्या? Row transformation and column transformation. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. बरोबर आहे. आता शक्यतो बघा प्रश्न पेपर कसा येतो, फाइंड द इनवर्स ऑफ मॅट्रिक्स बाय. पेपरला प्रश्न काय असतो, फाइंड द इनवर्स ऑफ मॅट्रिक्स बाय युजिंग फक्त ट्रान्सफॉर्मेशन असतात. स्पेसिफिक मेन्शन नाही करत, रोनी करा किंवा कॉलमनी करा. आणि जर समजा पेपरला मेन्शन केलं रो ट्रान्सफॉर्मेशन करा तर प्रश्न रोनेच करायचा, आणि विचारलं कॉलमनी करा तर प्रश्न कॉलम ट्रान्सफॉर्मेशन सॉल्व्ह करायचा. क्लिअर? चला आता बघा प्रश्न क्रमांक किती आहे तो, क्वेश्चन नंबर 6 घ्यायचा बघा आपल्याला. क्वेश्चन नंबर 6. आता खूप व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करा बरं का, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. क्वेश्चन नंबर 6. आणि आजच्या लेक्चर मधला बघा एकतरी प्रश्न तुम्हाला आज जर समजा हे कळलं असेल, मायनर को इनवर्स कसं फाइंड करायचं ऍडजॉइंटनी कळलं का? ऍडजॉइंट मेथडनी इनवर्स फाइंड करायचं कळलं तर तुम्ही समजून जायचं की आज तुमचे 3 मार्क आजच्या लेक्चरचे फिक्स झाले. 100% प्रश्न पडणार म्हणजे पडणार, आणि प्रश्न पडणार 3 मार्काला. तुम्ही प्रिव्हियस जर पेपर पाहिले तर बघा डॅट पेपरला प्रश्न असतो फाइंड द इनवर्स ऑफ मॅट्रिक्स बाय ऍडजॉइंट मेथड. ऍडजॉइंटचा प्रश्न असतो 3 मार्काला, आणि शक्यतो तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन नाही पेपरला येत, पण समजा आलं तर ट्रान्सफॉर्मेशन मला वाटतं शक्यतो 4 मार्काला तुम्हाला येईल. तर बघा आता ट्रान्सफॉर्मेशन मेथडने आपण प्रश्न सॉल्व्ह करूयात. तर बघा त्याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय, लेट आपण मॅट्रिक्सचं नाव दिलं A इज इक्वल टू मॅट्रिक्स काय दिलाय तुम्हाला 1 2 2. सगळ्यांकडे पुस्तक आहेत ना? टेक्स्ट बुक सगळ्यांकडे आहेत का? Yes, sir. हा लेक्चर मध्ये शक्यतो टेक्स्ट बुक वरती काढत चला. काय होतं मी क्वेश्चन बोर्डवर नाही लिहित, फक्त आपण सोल्युशन लिहितो त्या ठिकाणी. तर बघा आता काय करायचं, या ठिकाणी मी स्टेप सेम येतात. अगोदर काय फाइंड करायचा, डिटर्मिनंट ऑफ ए. प्रत्येक स्टेपला प्रत्येक मॅट्रिक्सचा इनवर्स फाइंड करायला विचारलं की दोन्ही मेथड मध्ये पहिली स्टेप काय असणार आहे, दोन्ही मेथड मध्ये पहिली स्टेप काय असते, Determinant. हा डिटर्मिनंट फाइंड करायचा अगोदर. डिटर्मिनंट फाइंड नाही केला तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत. बघा डिटर्मिनंट अगोदर फाइंड करायचा. या ठिकाणी आहे 1 2 2 -1. कसं करणार, क्रॉस मल्टिप्लाय 1 into -1 आणि मध्ये असतं मायनस साइन 2 into 2. आता 1 into -1 किती आलं, -1 आणि 2 2 जा 4 -4 म्हणजे किती आला डिटर्मिनंट हा
-5 -5 0 आहे का? नाही. विच इज नॉट इक्वल टू 0. खाली काय लिहिणार? देअरफॉर ए इनवर्स एक्झिस्ट. इथपर्यंत क्लिअर येस सर. झाली पहिली. प्रत्येक वेळेस असं करायचं. तर बघा आता आपण अगोदर शिकलो होतो इनवर्स फाइंड करायच्या कोणत्या मेथडनी? त्याच्या अगोदर प्रॉब्लेम होता ऍडजॉइंट. आता शिकायचं आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन मेथड. बघा जर शक्यतो प्रश्न असेल ट्रान्सफॉर्मेशन मेथडनी तर शक्यतो रो रेफर करा, कॉलमच्या नका मागं लागू. जर ट्रान्सफॉर्मेशन प्रश्न विचारला तर शक्यतो रो ट्रान्सफॉर्मेशन करा, पण त्यांनी मेन्शन केलं कॉलमनीच करा तर मग कॉलमनीच करायचं. पण या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय? फक्त इनवर्स फाइंड करा ट्रान्सफॉर्मेशन मेथडनी. कोणती मेथड सांगितली? रो सांगितलंय का कॉलम सांगितलंय का? या ठिकाणी तुम्हाला मेथड सांगितली का रोनी करा नाही. कॉलमनी करा? नाही सांगितलं. त्यावेळेस तुम्ही सांगितलं नसेल तर बिंदास रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचं. तर बघा आता त्याचे स्टेप्स कसे असतात? कन्सिडर ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय घ्यायचा. आय म्हणजे कोणता मॅट्रिक्स? आय म्हणजे मुलींना कोणता मॅट्रिक्स असतो? आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स त्याला आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणतो. आता ए मॅट्रिक्स आपल्याकडे आहे तर बघा ए चे ए काय आहे? 1 2 2 -1. आपल्याला काय फाइंड करायचं? ए इनवर्स आहे का? आपल्याकडे ए इनवर्सची व्हॅल्यू आहे का? अरे ए इनवर्सची व्हॅल्यू आहे का आपल्याकडे? नाही. नाही. मग ए इनवर्स तुम्हाला फाइंड करायचं म्हणजे ए इनवर्स असाच ठेवा. आय म्हणजे काय असणार आहे? आयडेंटिटी मॅट्रिक्स. मला सांगा हा मॅट्रिक्स जो आहे ए, त्या ए ची ऑर्डर काय आहे? 2 बाय 2. आयडेंटिटी मॅट्रिक्स पण 2 बाय 2 च घ्यायचा बघा. 1 0 0 1. जर समजा लक्ष द्या इकडे आपला मॅट्रिक्स ए जर 3 बाय 3 चा असता तर आपण हा जो मॅट्रिक्स आहे आय तो बी काय घेतला असता आपण? 3 बाय 3 चा. इथपर्यंत क्लिअर? खूप इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थित लक्ष द्या. इथपर्यंत काय डाऊट असेल तर बोला बरं. फक्त काय सिंपल आहे, इथपर्यंत डाऊटचा काय विषय नाही. काय करायचं बघा आता रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचे. म्हणजे आता आपण ट्रान्सफॉर्मेशन रो वर कोणते कोणते करू शकतो सांगा बरं पटकन. चला आपण रो वरती कोणते कोणते ऑपरेशन करू शकतो? पण सांगितलं होतं हे लेक्चर व्यवस्थित ऑब्झर्व करा. मागचं लेक्चर आपण मला वाटतं या पूर्वीचे 3 लेक्चर पूर्वी जायचं बघा. एक आपण लेक्चर 15 मिनिटाचं घेतलं होतं, पण त्याच्यामध्ये तुम्हाला मी ट्रान्सफॉर्मेशन रो वर आपण कोणते कोणते करू शकतो सांगितलं होतं. कोणते कोणते करू शकतो सांगा? ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. हा 2 रोचे आपण ऍडिशन करू शकतो, 2 रोचे आपण सबट्रॅक्शन करू शकतो. 2 रोचं मल्टिप्लिकेशन होतं का? नाही. 2 रोचं डिव्हिजन होतं का? नो. नाही. आपण एखाद्या कॉन्स्टंट नंबरनी रोला मल्टिप्लाय करू शकतो का? येस. एखाद्या कॉन्स्टंट नंबरनी आपण रोला डिवाइड करू शकतो का? येस. येस. एवढं ऑपरेशन त्या ठिकाणी आपण रोवर करू शकतो. बघा हा जो मॅट्रिक्स आहे ना या मॅट्रिक्सवर ऑपरेशन असे करायचे की हा मॅट्रिक्स बघा, हा मॅट्रिक्स काढून दाखवतो मी. हा मॅट्रिक्स कन्वर्ट करायचा आपल्याला युनिट मॅट्रिक्स मध्ये ऑपरेशन करून. बरोबर का? हे एरो दाखवलाय का? हा मॅट्रिक्स कन्वर्ट करायचा आपल्याला कशामध्ये? युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स मध्ये. ऑपरेशन आपण शक्यतो या ठिकाणी रो ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे. बघा रो ट्रान्सफॉर्मेशन करायचं आपल्याला. बघा आता या ठिकाणी सुरुवातीला किती आणायचं आपल्याला? 1 आहे. असा मॅट्रिक्स जो आहे का असा मॅट्रिक्स आपल्याला इकडे आणायचा. कळतं इथपर्यंत? येस सर. तर बघा आता पहिल्यांदा या मॅट्रिक्स मध्ये जर पाहिलं तर पहिला एलिमेंट काय आपला? 1. इकडे किती आणावं लागेल? 1. 1. ऑलरेडीच 1 आहे. काही चेंज करायची गरज आहे का? नो नाही. सर. त्याच्या खाली या. बघा इकडनं असं एरो पण दाखवतो. इकडनं इकडे यायचं, इकडनं इकडे जायचं आणि इकडनं इकडे जायचं. तुम्हाला असं एक डायग्राम काढून दिली बघा मी, पण ती 3 बाय 3 मॅट्रिक्सला काढून दिलेली. 2 बाय 2 असं करायचं बरं का. हा 1 कडनं 0 कडे यायचं. बघा 1 कडनं खाली आले
इथं किती सांगा? 2 आहे. मला किती आणायचं तिथं? 0. 0. चेंज कुठं होणार आहे? हा 2 मध्ये मला 0 आणायचं. चेंज 2 एलिमेंट कोणत्या रोचा आहे? Second row. सेकंड रो. चेंज कुठं होणार मग? सेकंड रो मध्ये. म्हणजे अगोदर काय लिहिणार मी? आर, त्याच्यामध्ये चेंज होतो अगोदर 2 लिहितो R2. इथपर्यंत क्लिअर का? व्यवस्थित लक्ष द्या बरं, खूप इम्पॉर्टंट आहे. इथपर्यंत क्लिअर? Yes, sir. आता आपण 2 रोचं काय करू शकतो? सबट्रॅक्शन आणि फक्त ऍडिशन करू शकतो. हे ऑपरेशन आपण रोवर करू शकतो. मला इथं किती आहे? 2. मला किती आणायचं आहे मुलींनो इथं? 0. 0. कसं आणणार सांगा? बघा बरं का मी काय करतोय? R2 मायनस, समजा वर मी 2 न मल्टिप्लाय केलं. लक्ष द्या, एखाद्या रोला मी कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करू शकतो की नाही? Yes, sir. Yes. कॉन्स्टंट नंबरने मल्टिप्लाय करू शकतो. म्हणजे हा जो पहिला रो आहे याला मी समजा 2 न मल्टिप्लाय केलं 2R1. तर बघा, आणि साईडला कॅल्क्युलेशन करायचं आता. R2 चे एलिमेंट किती सांगा मला? पटपट पटपट बोलत चला. R2 चे एलिमेंट काय आहेत? 2. 2. पुढे अख्खा R2 सांगा. -1. बघा, दोन्ही आणि ऑपरेशन दोन्ही वरती करायचे बरं का. पहिल्या मॅट्रिक्स वर करायचे, दुसऱ्या मॅट्रिक्स वरती बी संगच करायचे. आता बघा, दुसरा मॅट्रिक्सचा एलिमेंट काय आहे? दुसऱ्या मॅट्रिक्सचा R2 किती आहे? 0, 1. 0, 1. पर्यंत क्लिअर? Yes, sir. बघा, बाकी पुढे सगळं मायनस साइन आहे. आता मायनस काय करायचंय? 2R1. R1 ला कितने गुणायचंय? 2. 2 ने. आता 2 इंटू बघा, 2 इंटू 1. R1 चा पहिला एलिमेंट काय? 1 आहे. सांगा इथं किती येईल? 2. 2. इथं काय येईल सांगा? हा 2 ला 2 ने गुणल्यावर काय येईल? 4. 4. आणि हा 2 ला 1 ने गुणल्यावर काय येईल? 2. आणि 2 ला 0 ने गुणल्यावर 0. कळलं का? Yes, sir. बघा, चेंज कुठं होतोय आपला? फक्त R2 मध्ये. R1 आणि R1 मध्ये काय चेंज होतोय का इथं? No. हा, आता एलिमेंट कुठे येणार आपण? R2 मध्ये. R1 मध्ये काय चेंज होणार नाही. 1 2 आणि 1 0 असंच दिलं. आता हे एलिमेंट R2 मध्ये लिहायचे. 2 - 2 किती आलं? काय लिहू सांगा? 0. 0 हे आलं. पुढे काय सांगा? -4. -4 कसं काय? -1 -4 -5 ना. Yes, sir. 0 - 2 किती येणार? -2 आणि 1 - 0 1. कळलं का? Yes, sir. बघा, इथपर्यंत 0 आला. इथलं पुढे जायचंय, वर जायचंय. इथं किती आहे? 2. 2 किती करायचंय मला? 0. चेंज कुठं होणार? R1. R1 लिहून टाकला. मला सांगा, या ठिकाणी 0 कसा आणणार? 0 कसा आणणार सांगा बरं पटकन. चला, हे कळलं की लगेच तुम्हाला सगळं समजेल. बघा, इथे किती आणायचंय मला? 0. 0. बघा, आता मी याला समजा 5 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल सांगा बरं इथं? 5 ने मल्टिप्लाय केलं तर 10. 10. आणि समजा बघा, प्लस खालचा जो सेकंड रो आहे याला समजा मल्टिप्लाय केलं 2 न. 2R2 तर काय होईल सांगा इथं? -10. -10 प्लस 10 काय येईल? 0. 0. आला का 0? Yes, sir. आता हे ऑपरेशन करा. हे कळतंय का नक्की? एकदम सोपं आहे. सर ह्यामध्ये फक्त आपण कॉन्स्टंटचा यूज नाही करू शकत. काय म्हणली? फक्त नंबर्सचा यूज नाही करू शकत. फक्त नंबरचं म्हणजे कसं? तुझा आवाज मला खूप कमी येतोय. तो म्हणजे आवाज वाढू जरा मोबाईलचा. म्हणजे R2 लिहिले त्या जागेवर फक्त 3 असं राईट नाही करू शकत. म्हणजे कसं? 3 काय नक्की? फक्त कॉन्स्टंटचं 3. 5 हा, बोल काय म्हणायचं तुला? म्हणजे आपल्याला जिथं 0 आणायचे त्यासाठी आपण ऑपरेशन जे करतोय राईट करतोय 5R1 हो, + 2R2.
हो. तिथं कॉन्स्टंट यूज नाही ना करू शकत, म्हणजे 5r1 + 10 असं नाही ना घेऊ शकत. 5r1 + 10 असं का? हो. नाही असं नाही करतात, असं कॉन्स्टंट नंबर नाही ऍड करता येत. नुसतं आपण असं कॉन्स्टंट नंबर नाही ऍड करू शकत. क्लिअर? येस सर. आता बघा हे ऑपरेशन जर केलं तर चेंज कुठे होणार आहे? R1 मध्ये. R2 मध्ये काय चेंज होतोय का? नो. 0 हा -5 ऍज इट इज लिहिला, हा -2 आणि 1 चेंज होणार आहे R1 मध्ये. बघा साईडला कॅल्क्युलेशन करा. 5 ने मल्टिप्लाय करायचं R1 ला. चला पहिल्या रोला 5 ने मल्टिप्लाय करा. सांग काय पटपट, चला पटपट बोलायचं. 5 10. 5 10. पुढचं बी लगेच. पुढे काही सेकंड रो मध्ये ऑपरेशन करायचं बरं का. म्हणजे सेकंड मॅट्रिक्स आहे ना त्याच्यावरती लगेच ऑपरेशन करायचं. 1 × 5 किती येणार? 5 आणि 0 × 5 0. 5 0. कळलं इथपर्यंत? आपण पुढे काय करणार आहे तर प्लस. आणि कॅल्क्युलेशन तुम्ही साईडला करत चला, म्हणजे करायची गरज नाहीये. पण काय होतं ना, जर चुकीनं जर आपल्याकडनं प्लस मायनसचा काही घोटाळा झाला तर मग आपला आन्सर चुकतो. त्याच्यापेक्षा साईडला असं कॅल्क्युलेशन करायचं. बघा आता 2R2 करतोय. R2 ला किती मल्टिप्लाय करणार आहेत आपण? 2 ने. 2 न. बघा 0 × 2 काय येणार? 0. 0. पुढे काय येणार? -10. -10. पुढे काय येणार? सांगा. -4. -4. पुढे काय येणार? 2. आता एलिमेंट लिहून टाका. 5 + 0 काय येणार? 5. 5 + 10 0. पुढे किती आलं? 2. 5. या ठिकाणी आलं 1 आणि या ठिकाणी काय येणार? 2. कळलं का? येस सर. तर बघा आता मला काय करायचं, इकडनं कुठं जायचंय? इथं गेलो वरती मी. इकडनं कुठं जायचंय? खाली. खाली किती माझा? -5 मला किती आणायचं आहे? 1 हा, आणि या ठिकाणी 1. किती आहे? 5. या ठिकाणी किती आणायचं आहे? 1. 1. बघा मला पहिल्या रो मध्ये आणायचं आहे 1. बघा मी एखाद्या परत सांगतो, कॉन्स्टंट नंबरनं आपण रोला डिवाइड करू शकतो की नाही? येस सर. बघा मग काय करतोय मी, R1 ला डायरेक्ट तुम्ही 5 ने डिवाइड करा. तर 5/5 काय येईल? 1 1. आता R1 ला 5 ने डिवाइड केलं तर काय आलं? 1 0. R2 मध्ये काय चेंज होतोय का? नो. नाही. या ठिकाणी सेकंड काय येणार? 1/5 आणि 2/5. इथपर्यंत काय डाऊट? नो सर. No. हा, परत बघा या ठिकाणी किती आहे? आता बाकीचे एलिमेंट 0 -5 तर असंच लिहिणार आहे. -2 आणि 1. आता परत हा -5 आहे. किती आणायचं आहे मला या ठिकाणी? 1 1. कसं करणार? परत चेंज कुठे होणार आहे? सेकंड रो. R2 मध्ये. कसं करणार सांगा? 1 कसं आणणार तिथं? डिवाइड बाय -5 डिवायडेड बाय -5. अगदी बरोबर आहे बघा. किती आलं या ठिकाणी? 1 0 0 1 × A इन्व्हर्स इज इक्वल टू आला 1/5 2/5. या ठिकाणी काय होईल? मायनस काय होईल बघा, हा -5 -2 काय होईल? प्लस काय येणार? 2/5 आणि या ठिकाणी किती येणार? -1/5. क्लिअर का? येस सर. तर बघा आता हा आला युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स म्हणजे हा आला युनिट मॅट्रिक्स, बरोबर? हा युनिट मॅट्रिक्स आला ना? येस सर. हा, मग त्यामुळे बघा इकडे युनिट मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट झालं. मग हा इकडचा आन्सर जास्त आपला असतो A इन्व्हर्स, बरोबर. आता बघा इथं काय कॉमन निघेल? 1/5 इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. आहे की नाही? येस 1/5 कॉमन काढला. पुढे काय राहिलं? 1 2 2 -1. समजलं का? येस सर. सोपं आहे का अवघड आहे? सर नेहमी असंच येतं का इकडचा मॅट्रिक्स युनिट मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं? हा, ते जे तुम्ही इकडचा वरती मॅट्रिक्स जो आहे ना, कन्सिडर घेतलं होतं ते हो हो हो, काय करायचं? नेहमी तेच घ्यायचं. कोणतं हे म्हणते का तू? कन्सिडर घेतो आपण हे. हा, सगळ्यात हा. सुरुवातीचं ए इन्व्हर्स. इक्वल टू आय ना, हे ना. येस सर. हे असंच घ्यायचं. A × इन्व्हर्स इक्वल टू आय घ्यायचं आणि दोन्ही ह्या मॅट्रिक्स वर या मॅट्रिक्स वर ऑपरेशन करून इकडं आय मध्ये कन्वर्ट करायचा फक्त मॅट्रिक्स. हा मॅट्रिक्स जो आहे ना, हा मॅट्रिक्स काय कन्वर्ट करायचा? आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये. आयडेंटिटी. कळलं का? आणि त्याच्या स्टेप्स बघ या ठिकाणी दिलं. असं करायचं. अगोदर हा 1 काय करायचा? या ठिकाणी 1 1 करायचा, खाली 0 करायचा,
नंतर हा 0 करायचा, नंतर हा 1 करायचा. क्लिअर? येस सर ते जे आपण ऑपरेशन्स लिहिलेत R2 - 2R1 हो. त्याच्या जागी आपण असं लिहिलं R2 एरो R2 - 2R1 असं लिहिलं तर काही चुकतं का त्यात? R2 हा R2 एरो हा हे कसं वाचायचं? R2 इंटरचेंज बाय R2 - 2R1 मायनस असं लिहिलं तर चुकतं का ते? चुकतंय बघा. त्याचा अर्थ काय होतो? चेंज पण होणार तुझा R2 मध्ये होणार. इथपर्यंत क्लिअर तुझं? R2 मध्ये R2 चेंज होणार मध्ये आहे. R2 मध्ये हो चेंज सर. होणार. ऑपरेशन करून दाखवतो हे. R2 फक्त एका मॅट्रिक्सवर करतो बरं का मी. या मॅट्रिक्सवर करतो फक्त पहिल्यांदा. चेंज कुठं होणार आहे? R2 मध्ये. R1 मध्ये काय चेंज होते का तुझं? नो सर. हा. आता 1 आणि 2 मी असंच लिहिले. बरोबर? R2 मध्ये काय चेंज R2 मध्ये चेंज होतं ना. R1 मध्ये काय चेंज होते का तुझा? येस सर. R1 तर असंच नो लिहिला मी. सर. आता बघा R2 चेंज करायचं. कशाने चेंज करायचंय? R2 मायनस 2R1. याचा अर्थ R2 चे एलिमेंट सांग काय पटपट चल. 2 - 1 2 मायनस 1. आपण काय करणार आहे? मायनस मायनस काय करते? मायनस 2R1. आता R1 ला किती मल्टिप्लाय करायचंय? 2 2 न. आता 2 न मल्टिप्लाय सांग बरं काय येईल? 4 सॉरी 2 1 येईल. हा 2 येईल अगोदर आणि पुढे काय येईल? 4. 4 बरोबर. चेंज कुठे होणार तुझा? R2 मध्ये. 2 मायनस 2 काय येईल? 0 आणि 0 हा काय येईल? -5. वाटतं काही चेंज होत नाही ऑपरेशन मध्ये. पण R2 मध्ये चेंज होणार आहे. R2 मायनस 2R1. नाही हे तर बरोबर, पण प्रत्येक वेळेला असं होईल असं नाही बरं का. तनुजा, तर हे ऑपरेशन वेगळं आहे बघा. जसं तू असं आता काय सांगितलं होतं तू? R2 रिप्लेस केलता ना तू? R2 येस मायनस सर. 2R1 ना? येस सर. शक्यतो असं हे रिप्लेस अर्थ काय होतं? चेंज करतोय आपण, रिप्लेस करतोय. जसं तू असं केलं बघा. आता खालचं जर पाहिलं आपण, आता खाली सांग बरं कसं करणार तू ऑपरेशन करायचं म्हणलं तर? कसं लिहायचं म्हणलं तर सांग. कुठे सर? हे ऑपरेशन लिहिलं मी. सांग बरं कसं करणार तू? कसं लिहिणार? R1 R1 रिप्लेस 5R1 प्लस रिप्लेस बाय 2R2 5R1 प्लस 2R2. बरोबर आहे. ठीक आहे. तसं बी येतंय. पण त्याचे असे हे काय होतं माहिती काय? दिसायला कॉम्प्लीट दिसतंय का नाही? कसं वाटतंय तुम्हाला? हे थोडं कॉम्प्लीट दिसतंय का नाही? येस सर. त्यापेक्षा आपण करतोय असं करा ना. बरोबर की नाही? येस सर. एक असं करा. मध्ये असं सिंपल आहे. हा टेक्स्टबुक मध्ये असं सोल्युशन आहे. आवाज खूप कमी येतोय तुझा मला. तनुजा, टेक्स्टबुक मध्ये असं सोल्युशन आहे. टेक्स्टबुक मध्ये असं दिलंय आरोने काहीतरी ना? हो. हा त्याचा अर्थ सेम होतो पूर्वी. डोंट वरी. त्याचा अर्थ सेमच होतो. आता बुक मध्ये असं आरोने काहीतरी दाखवलेलं. इट्स ओके. ते आणि सेमच आहे. क्लिअर? येस सर. तुम्ही असं लिहा तसं लिहा, Yes, डझंट मॅटर. दोन्ही लिहिले तरी तुम्हाला मार्क्स मिळतील. त्याचा काही विषय नाही. ते फक्त नोटेशन पुस्तकात वेगळे केलेले तर आपण वेगळे युज करतोय. नोटेशनचा काय विषय नाही. असं तुमचं सेमच येतं. क्लिअर? पहिला प्रश्न कळला का? येस सर. आज काय करा, दुसरा प्रॉब्लेम बघा. 3x3 आहे. 3x3 क्वेश्चन आपण उद्या घेऊयात. कारण आज तुम्ही दोघीच लेक्चर मध्ये येतात. पुरी लेक्चर बरेच मिस करतात. काय होतं त्यांना नंतर काहीच कळणार नाही. इतकं सोपं पण नाही येते. काय होतं लेक्चर मध्ये असल्यानंतर कळतं. काय डाऊट असतील आपले क्लिअर होतात. पण असं नुसतं पाहून नाही, व्हिडिओ पाहून नाही कळत. त्याच्यापेक्षा काय करू आपण, क्वेश्चन नंबर 2 उद्या घेऊयात. तुम्हाला होमवर्क सांगतो पण आज बघा मी. आजचा होमवर्क काय तुमचा? काय करा, बघा आता त्याच्यामध्ये या प्रॅक्टिस सेट मध्ये या. सॉरी, मिसलेनियस एक्सरसाइज मध्ये या. कळलं का? मिसलेनियस एक्सरसाइज. येस. हा, तर त्याच्यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 16 16 नंबरचा क्वेश्चन काढा. काढला?
कळलं का? क्वेश्चन नंबर 16. येस सर. येस बघा सर. त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन काय वाचा बरं, पहिली रो काय सांगा. फाइंड इनवर्स फाईन फाइंड इनवर्स ऑफ फॉलोइंग मॅट्रायसेस ब्रॅकेट मध्ये काय दिले, इफ दे एक्झिस्ट बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. तर पहिला त्यातला पहिला प्रॉब्लेम आहे का, पहिला आणि दुसरा दोन करताल का तुम्ही? 2/2 ची 2/2 चीच करा अगोदर तुम्ही. 3/3 ची आपण उद्याच घेऊयात. हा येस सर. नाहीतर फार फार मी क्वेश्चन खाली तुम्हाला होमवर्क म्हणून लिहून ठेवतो, तेवढे फक्त 2 क्वेश्चन तुम्ही करा. होमवर्क त्याचा पहिला क्वेश्चन तुम्हाला करायचा आहे 1 - 1. आता काम करा, दोन्ही मेथडने करा बरं का. दोन्ही मेथड कोणत्या कोणत्या? या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड करा दोन्ही मेथड. ऍडजॉइंट अँड ट्रान्स ऍडजॉइंटनी करा आणि ट्रान्सफॉर्मेशननी करा, दोन्ही उत्तर सेमच येतं. हा एक प्रॉब्लेम. आणि दुसरा एक क्वेश्चन आहे 2 1 आणि 7 4. दोन्हीनी इन्व्हर्स फाइंड करा, दोन्ही प्रॉब्लेमचा इन्व्हर्स फाइंड करा दोन्ही मेथडने, ऍडजॉइंटनी करा आणि ट्रान्सफॉर्मेशननी करा. करता येईल? येस सर. दोन्ही मेथडने करा, काय होईल तुमची दोन्ही मेथडची प्रॅक्टिस होऊन जाईल. तर आपण काय करूयात आज, उद्या क्वेश्चन नंबर 6 मधला सेकंड घेऊयात, म्हणजे 3/3 चा प्रॉब्लेम घेऊयात. सर हा, बोल. जर कॉलेज टाइमचा थोडा प्रॉब्लेम झाला तर आपण आपल्या क्लासचं टायमिंग चेंज करू शकतो का? जर ऍडजस्ट नाही झालं तर. कॉलेजचा टाइम काय आहे सध्या? सध्या तरी म्हणजे सगळे बोलतात 11 ते 5 असेल.